आणखी एक महत्त्वाची बातमी, नागपुरातली दंगल घडवणारे लोक हे सरकारचेच असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। कॅबिनेटमध्ये बसलेल्या लोकांनी दंगेखोरांना खतपाणी घातलं असंही राऊत म्हणालेत। फडणवीसांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे, त्यामुळे सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सरकार मनोरुग्ण असूच शकत नाही, उलट संजय राऊतच मनोरुग्ण आहेत असा पलटवार यावर भागवत कराडांनी केला। खोर तुमच्या आहे। आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत, कधीच घडल्या नाहीत। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही, नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही। किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना, आमचं एकत्र सरकार असताना सुद्धा दंगल घडली नाही। आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते? कोण जबाबदार आहे याला? हे दंगलखोर तुमचे आहेत। दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत। कोणावर कारवाई केली तुम्ही? हे चिल्ले पिल्ले लोकांवरती कारवाई केली, रस्त्यावरती आलेले पोरं। मुख्य आरोपी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत। पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे। हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला, हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला, अनेकांनी विचारला, पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न। त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय मला। फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं। सरकार मनोरुग्ण असू शकत नाही। सरकारामध्ये बरेच नेते आहेत आणि बरेच चांगलं काम केले करत आहेत, पण संजय राऊत मात्र नक्कीच मनोरुग्ण आहेत। रोज त्यांची बडबड ऐकून महाराष्ट्र कंटाळलेला आहे। काही वैफल्यातून ते बडबड करत आहेत। आता राज्य हातात नाही आहे, केंद्रात तर काहीच नाही आहे आणि कशीबशी आता राज्यसभेची खासदारकी आहे, ती काही दिवस राहील, पुन्हा काही नाही। त्यांना आणखी जास्त वैफल्यातून ते बडबड करतील, त्या बडबडला काही अर्थ नाही।